मराठी, ते धडक ते धडक. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. चौदा राज्यातून नाविन्यपूर्ण तसेच युनिक वस्तूंचे कलेक्शन आणि घरगुती सजावटीचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दालन म्हणजे विट्यातील ॲरोमेनिया आर्ट गॅलरी. विविध व्हरायटी मधील सजावटीच्या साहित्यावर दीपावली निमित्त खास डिस्काउंट ऑफर. त्वरा करा, ॲरोमेनिया आर्ट गॅलरी, जय मल्टीपर्पज हॉल शेजारी, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. उमेदवारीच्या विषयावरून डॉक्टर जितेश कदम यांच्या समोर मोठा धर्मसंकट उभा राहिलाय. भाळवणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारीची चर्चा सुरू असतानाच जितेश कदम मोठ्या धर्मसंकटात सापडलेत. भाळवणी गटातून न लढता तडसर गणातूनच डॉक्टर जितेश कदम यांनी उमेदवारी करावी यासाठी कार्यकर्ते आक्रमक झालेत. भाळवणी सोबत आता तडसर गणातून जितेश कदम यांच्या उमेदवारीसाठी मोठा दबाव निर्माण झालाय. त्यामुळे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि जितेश कदम यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिलंय. कडेगाव तालुक्यातील उभरते युवा नेतृत्व आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व डॉक्टर जितेश कदम सध्या खानापूर आणि कडेगाव तालुक्यात चांगलेच चर्चेत आले आहेत. खानापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गट हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्याने भाळवणी गटातून डॉक्टर जितेश कदम यांच्या उमेदवारीची चर्चा दिवसेंदिवस वाढत चालली असतानाच डॉक्टर जितेश कदम मोठ्या धर्मसंकटात सापडल्याचे दिसून येत आहेत. माजी मंत्री स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आजही खानापूर तालुक्यातील अनेक गावात आहेत. अशातच सोनहिरा, उदगिरी आणि भारती शुगर या साखर कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात असंख्य शेतकऱ्यांना कदम कुटुंबियांकडून न्याय देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील भाळवणी जिल्हा परिषद गटात डॉक्टर जितेश कदम यांनी उमेदवारी करावी यासाठी खानापूर तालुक्यातील काँग्रेस पार्टीने मोठी ताकद लावली होती. अशातच कडेगाव तालुक्यातील तडसर पंचायत समिती गणातून डॉक्टर जितेश कदम यांनीच उमेदवारी करावी यासाठी कडेगाव तालुक्यातील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. कडेगाव पंचायत समितीचे सभापतीपद खुले असल्याने तडसर गणातून डॉक्टर जितेश कदम यांनी निवडणूक लढवावी असा दबाव काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि डॉक्टर जितेश कदम यांच्यावर असल्याचे बोलले जात आहे. ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी देखील आपली राजकीय सुरुवात सभापती पदापासून केली असल्याने डॉक्टर जितेश कदम यांनीही आपला श्री गणेशा पंचायत समिती निवडणुकीतून करावा असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. तर दुसरीकडे भाळवणी गटातून डॉक्टर जितेश कदम यांनी निवडणूक लढवावी यासाठी खानापूर तालुक्यातील कार्यकर्ते आग्रही आहेत. गेल्या 10-12 वर्षांपासून डॉक्टर जितेश कदम राजकीय आणि सामाजिक पटलावर ताकदीने सक्रिय राहून काम करत आहेत. कडेगाव तालुक्यासह खानापूर तालुक्यातील अनेक गावात डॉक्टर जितेश कदम यांचा मोठा जनसंपर्क आहे. लोकांच्या सुखदुःखात डॉक्टर जितेश कदम नेहमीच धावून जातात. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाशी असणारा जिव्हाळा आणि मनमिळावू स्वभाव हा डॉक्टर जितेश कदम यांचा विशेष गुण आहे. याशिवाय कडेगाव तालुक्यात सर्वसामान्य लोकांच्या हक्काचा माणूस म्हणून जितेश कदम यांचे मोठे फॅन फॉलोअर्स आहेत. परंतु आपल्या हक्काचा माणूस आपल्या सोबतच राहावा आणि आपल्या तालुक्याच्या विकासासाठी अग्रेसर राहावा यासाठी कडेगाव तालुक्यातील कदम समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर भाळवणी जिल्हा परिषद गटातून चर्चेत असणाऱ्या डॉक्टर जितेश कदम यांनी तडसर पंचायत समिती गणातूनच निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा मोठा दबाव निर्माण होत असल्याने डॉक्टर जितेश कदम मोठ्या धर्मसंकटात सापडल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि डॉक्टर जितेश कदम यांच्या निर्णयाकडे खानापूर आणि कडेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलंय. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित, विना टाका.
मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.